पुण्यात ऊन भयंकर वाढलंय आणि ऑइली स्किन असलेल्या ब्राईडला वेगळा स्ट्रगल करावा लागतोय. हीटमुळे एक्सेस ऑइल प्रोड्यूस होते आणि स्किन खूप चमकते, स्पेशली टी झोन एरिया जसं की फोरहेड, नोज आणि चीन एरिया. यामुळे पोर्स ओपन दिसतात आणि मेकअप स्लिप होण्याची शक्यता असते. आणि मनात एकच विचार येतो, माझा ब्रायडल लुक खराब झाला तर? त्यात जर ऑइली स्किनवर हेवी क्रीम प्रोडक्ट वापरले तर मेकअप अजूनच खराब होतो. पण गुड न्यूज अशी आहे की ऑइली स्किन असली तरी समर मध्ये फ्लॉलेस ब्रायडल लुक करणे शक्य आहे. फक्त त्यासाठी योग्य स्किन प्रेप आणि प्रोफेशनल टेक्निक लागते. मी माझ्या समर ब्राईड साठी हा डिटेल 3 स्टेप प्लॅन फॉलो करते. 1. ऍडव्हान्स ऑइल कंट्रोल स्किन प्रेप. जेंटल पण डीप क्लिन्झिंग पोर्स अनलॉक करण्यासाठी. आईस थेरपी कूलिंग कॉम्प्रेस पोर्स मिनिमाइज करण्यासाठी. वॉटर बेस जेंटल मॉइश्चरायझर ज्याने स्किन मध्ये हायड्रेशन वाढते पण ऑइल जास्त सिक्रेट होत नाही. मॅटिफाईंग प्रायमर खास टी झोन साठी. सेकंड, पोर मिनिमायझिंग HD बेस टेक्निक. फाउंडेशन थिन लेअर मध्ये एकदम जाड थर नाही. HD मॅट प्रोडक्ट कॅमेरा फ्रेंडली फिनिश साठी. क्रीम प्रोडक्ट कमी आणि कंट्रोल पावडर लेअरिंग. प्रोफेशनल ब्लेंडिंग टेक्निक आणि ओपन पोर्स ब्लर करण्यासाठी. आणि थर्ड, स्वेट प्रूफ लॉकिंग सिस्टीम. वॉटरप्रूफ स्वेट प्रूफ सेटिंग पावडर बेस प्रॉपर लॉक करण्यासाठी. लॉंग लास्टिंग फिक्सिंग स्प्रे. टचअप किट रेडी. त्यात मी ब्लोटिंग पेपर प्लस मिनी कॉम्पॅक्ट पावडर ठेवते. यामुळे मेकअप स्लिप होत नाही, पोर्स दिसत नाही आणि शाईन पूर्णपणे कंट्रोल मध्ये राहते. जर तुमचं लग्न मार्च ते जून मध्ये आहे आणि तुम्हाला ऑइली स्किन मुळे टेन्शन येत असेल तर मला समर ब्राईड असं DM करा, मी तुम्हाला योग्य गायडन्स करेल.